उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मातोश्री सोडून उद्धव ठाकरे हे विदर्भात मराठवाड्यात फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांना भेटतायत, त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. इतकंच नाही तर तिथून राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा मुक्काम जर तुम्ही विचारलात तर बांध हा त्यांचा मुक्काम आहे असं म्हणावं लागेल. पण उद्धव ठाकरे यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्या राजकीय कारकिर्दीकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की उद्धव ठाकरे हे आज नाहीत तर ते नेहमीच बांधावर असतात. या बाजूला जायचं की त्या बाजूला जायचं याबाबत त्यांच्या मनात प्रचंड घोळ असतो. आणि दिशा चुकली म्हणजे इकडे जायचं होतं, डाव्या बाजूला जायचं होतं, पण उजव्या बाजूला गेले आणि त्यामुळे त्यांनी आपला पक्ष शिवसेना देखील सोडून दिला. त्यांच्या हातातून शिवसेना निघून गेला मित्रांनो. का असं झालं? कारण उद्धव ठाकरे हे बांधावर आहेत आणि कुठल्या बाजूला गेलं तर आपलं आणि आपल्या पक्षाचं हित साधलं जाऊ शकतं हेच त्यांना उमजलेलं नाही. अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपल्या ताब्यात घेतली आणि तेव्हापासून शिवसेनेचा मित्र पक्ष जो वैचारिक दृष्ट्या देखील शिवसेनेच्या जवळ होता त्या भाजप सोबत पंगा घ्यायला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांना कळत नव्हतं की आपण काय करतोय, कारण ते बांधावर होते. त्यांना जायचं होतं भाजप सोबत, पण त्याच वेळेस डाव्या बाजूला त्यांना शरद पवार देखील खुणावत होते. आणि अशा या द्विधा मनस्थितीमध्ये बांधावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे जाण्याचा अयोग्य निर्णय घेतला 2019 मध्ये. आता तो जो निर्णय होता तो निर्णय त्यांचा चुकला का? तर 100% चुकला. पण ठीक आहे, त्यांनी तो निर्णय घेतला. आता पुन्हा उद्धव ठाकरे बांधावर बसले. मुख्यमंत्री कोणाला करायचं, एकनाथ शिंदे की स्वतः व्हायचं, असा प्रश्न निर्माण झाला. आता त्या ठिकाणी योग्य निर्णय होता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं. पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा मोह आवरला नाही आणि त्यांनी त्या बाजूने उडी मारली. आणि पुन्हा ती एक मोठी चूक होती. चूक होती मित्रांनो, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांची पक्षावर असलेली पकड सैल झाली. आणि मग आपल्याच आमदारांवर अन्याय अत्याचार होतोय हेही त्यांना उमजलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदार जे उद्धव ठाकरे यांच्या या दुर्लक्षित कारभारामुळे संतप्त झाले होते, नाराज होते, ते बाहेर पडले. मुख्यमंत्रीपद पण गेलं आणि शिवसेना ही उद्धव ठाकरे यांना गमवावी लागली. का गमवावी लागली? कारण उद्धव ठाकरे बांधावर होते आणि चुकीचा निर्णय त्यांनी घेतला, चुकीच्या ठिकाणी गेले आणि त्यामुळे पक्ष गेला. आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं होऊ नये, आपण बांधावर आहोत हे उद्धव ठाकरे यांना उमजलं का? तर ते उमजलेलं नाही. त्यांना वाटलं की नाही, आपण योग्य दिशेला आहोत, योग्य ठिकाणी बसलेलो आहोत, समतल ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपण योग्य निर्णय घेतो आहोत हे त्यांना वाटलं. हिंदुत्व हा तसाच मुद्दा होता. बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. पण उद्धव ठाकरे यांनी याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर टोमणे डागायला सुरुवात केली. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आमचं नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम वोट बँक तयार करायला सुरुवात केली. हा अर्थातच चुकीचा निर्णय. हिंदुत्वाच्या मार्गावर शिवसेना होती, पण उद्धव ठाकरे बांधावर असल्यामुळे त्यांना ती दिसली नाही आणि उद्धव ठाकरे हे गेले कुठे? तर मुस्लिम रांगून गेले. झालं, जे काही उरलं सुरलेलं होतं तेही आज नष्ट झालं.
आता मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत या आजही उद्धव ठाकरे त्या बांधावरून हटलेले नाहीयेत. आजही उद्धव ठाकरे हे त्याच बांधावर बसलेले आहेत. आणि राजकीय परिस्थिती अशी आहे की एका बाजूला त्यांचा भाऊ अर्थातच राज ठाकरे आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्यांना गुरु मानतात ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. उद्धव ठाकरे अद्यापही बांधावर आहेत. आता उद्धव ठाकरे काय करणार यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे. राज ठाकरेंनी आपल्या सोबत यावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले, स्वतः पुढाकार घेतला. आतापर्यंत उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दूषणं देत होते, टोमणे मारत होते, त्यांच्यावर टीका करत होते. पण मुंबई ही महानगरपालिका जो शेवटचा आधार आपल्याला आहे तोही गमावला तर आपली काही धडगत नाही हे कळल्यानंतर राज ठाकरेंबरोबर जाऊन बघू हा एक वेगळा विचार त्यांच्या मनात आला. पण त्यावेळेस उद्धव ठाकरेंना हे कळलं नाही की आपण बांधावर, आणि त्याच्या एका बाजूला राज ठाकरे आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि काँग्रेस आहे. आता उद्धव ठाकरे जर राज ठाकरे यांच्याकडे गेले किंवा त्यांच्या सोबत जायचा त्यांनी निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस यांना त्यांना मुखावं लागेल. आणि जर भविष्यात पराभव पदरी पडला तर महाविकास आघाडीमध्ये पूर्वीचा तोरा उद्धव ठाकरे यांचा राहणार नाही. कारण उद्धव ठाकरे हे स्वतः महाविकास आघाडी मनसेमुळे सोडणार आहे, अशी ही परिस्थिती आहे मित्रांनो. आणि हे उद्धव ठाकरेंना अद्याप उमजलेलंच नाही. शेतकऱ्यांसाठी बांधावर येऊ म्हणणारे उद्धव ठाकरे हे त्यांच्या नजीकच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बांधावरच आहेत हे त्यांना उमजलेलं नाहीये, कळलेलं नाहीये. आणि त्यामुळे जर सर्वाधिक नुकसान कोणाचं होत असेल तर ते अर्थातच उद्धव ठाकरे यांचं स्वतःचं आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे. आता भविष्यात उद्धव ठाकरे नेमके कुठल्या बाजूला जाणार यावर पुढचं सगळं राजकीय गणित ठरणार आहे. बघूया मित्रांनो, घोडा मैदान लांब नाहीये. तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.